नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवीकेशन यूट्यूब चॅनलवरती। क्लास 10 सायन्स पार्ट 1 च्या बोर्ड पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी घेऊन आलो आहे। लक्षात घ्या, मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे ना, त्यातील एक एक क्वेश्चन तुम्हाला इग्नोर करायचं नाही, कारण सर्व जे क्वेश्चन असणार मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। मी पूर्णपणे एनालिसिस करून काढलेले आहेत। उगाच कोणतेही क्वेश्चन तुम्हाला मी देणार नाही। आता मला माहिती तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे मित्रांनो बोर्डच्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी। चला तर मित्रांनो थोडासा टाइमपास न करता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। आपण क्वेश्चन्स पाहूया। आता चॅप्टर नंबर 1 मित्रांनो आपला ग्रॅव्हिटेशन मधील मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा क्वेश्चन्स पाहूया। त्यामध्ये पहिले मित्रांनो सेंट्रिपिटल फोर्स अँड सर्क्युलर मोशन, आणि मित्रांनो त्यानंतर आहे केपलरचे 3 लॉ मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, हा पण मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। त्यानंतर डिफरन्स बिटवीन मास अँड वेट मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हा सुद्धा। वेट ऑफ अ पर्सन ऑन द मून वर्सेस अर्थ न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं, किंवा मित्रांनो एखादं रिलेशन विचारलं जाऊ शकतं, हे कशामुळे असं होतं हे विचारलं जाऊ शकतं, किंवा इस्केप वेलोसिटीची डेफिनेशन, फ्री फॉलची डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो हा पण क्वेश्चन। त्यानंतर आपल्या नेक्स्ट चॅप्टरकडे, चॅप्टर नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्यामध्ये मित्रांनो डोबेरानेचा ट्रायडचा मित्रांनो स्टेटमेंट, एक्झाम्पल्स आणि त्याचे लिमिटेशन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ ऑक्टेव्स मित्रांनो हा पण मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन। मेंडेलियस पिरियडिक टेबलचे मेरिट्स आणि डिमेरिट्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर मित्रांनो मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर, ग्रुप्स, कॉलम्स, लॅन्थर्न अँड ॲक्टिनाइट्स मोस्ट इम्पॉर्टंट। त्यानंतर मित्रांनो सायंटिफिक रिझन मध्ये व्हाय ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी वरती मित्रांनो क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन मध्ये तुम्हाला केमिकल इक्वेशन लिहायला विचारलं जाऊ शकतं, किंवा बॅलन्स करायला मित्रांनो कोणती रिएक्शन दिली जाऊ शकते। त्यानंतर मित्रांनो एखादा एक्झाम्पल देऊन मित्रांनो तुम्हाला त्याचं मित्रांनो कोणत्या टाईपचं आहे ते मित्रांनो, म्हणजे कोणत्या टाईपची केमिकल रिएक्शन आहे ते विचारलं जाऊ शकतं, जसं कॉम्बिनेशन आहे, डिकम्पोजिशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, डबल डिस्प्लेसमेंट आहे, त्यांच्या सर्वांचे एक्झाम्पल्स प्रिपेअर करा। प्लस मित्रांनो त्याचे जे डेफिनेशन्स वगैरे आहेत ते पण तुम्ही प्रिपेअर करा। त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर डिफरन्स बिटवीन एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन्स मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर ऑक्सिडेशन, रिडक्शन, कोरोजन आणि रेन्सिडिटीची मित्रांनो डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर जात आपल्या नेक्स्ट चॅप्टर नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याचे मित्रांनो सर्व रूल्स, म्हणजे आपले फ्लेमिंगचे राईट हँड, लेफ्ट हँड, त्यानंतर राईट हँड थंब रूल वगैरे मोस्ट इम्पॉर्टंट रूल्स आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटरची मित्रांनो डायग्राम, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग मित्रांनो हा मित्रांनो मोठ्या प्रश्नामध्ये 5 मार्काच्या क्वेश्चनमध्ये विचारण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यानंतर सोलर डेचे मित्रांनो डायग्राम आणि एक्सप्लेनेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर डिफरन्स बिटवीन एसी अँड डीसी करंट मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर मित्रांनो गॅल्व्हॅनिक प्रिंटरचे मित्रांनो युजेस मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत मित्रांनो चॅप्टर नंबर 4 मधून। त्यानंतर चॅप्टर नंबर 5 मित्रांनो हीट चॅप्टर मधून डेफिनेशन्स, लेटेंट हीट ऑफ फ्युजन अँड लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, त्यानंतर स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन ऑब्लिक वेपरायझेशन हा जो टॉपिक आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ मित्रांनो हिटिंग कर्व ऑफ वॉटर हे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर रिजोल्यूशनची जी कॉन्सेप्ट आहे ती इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर एनालिसिस बिहेवियर ऑफ वॉटर एक्सप्लेनेशन अँड ग्राफ मित्रांनो इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर हॉप्स ॲपॅरेटसचं मित्रांनो डायग्राम आणि एक्सप्लेनेशन इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं डायग्राम, युनिट्स ऑफ हीट, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, त्यानंतर ड्यू पॉईंटची डेफिनेशन, सॅच्युरेटेड एअरची आणि अनसॅच्युरेटेड एअरची मित्रांनो डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर मित्रांनो आपला चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं मित्रांनो लॉज ऑफ रिफ्रॅक्शन इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड अब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मित्रांनो इन्क्लुडिंग न्यूमेरिकल्स यावरती पण येऊ शकतात। त्यानंतर मित्रांनो डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम त्याचे डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन विथ डायग्राम मित्रांनो इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम अँड रेअर टू डेन्सर मीडियम डायग्राम प्लस एक्सप्लेनेशन मित्रांनो इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 7 लेन्सेस मध्ये पाहूया। त्यामध्ये मित्रांनो जे बेसिक टर्म्स आहेत, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, फोकस, प्रिन्सिपल ॲक्सिस त्याचे मित्रांनो डेफिनेशन्स किंवा डायग्राम्स विचारले जाऊ शकते। त्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये मित्रांनो तुम्हाला डिफरंट पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड नेचर ऑफ इमेजेस मित्रांनो पेज नंबर 83 वरचा तुम्हाला जो टेबल आहे तो रेफर करा। त्यानंतर लेन्स फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन, पॉवर ऑफ लेन्सचे मित्रांनो डेफिनेशन्स, न्यूमेरिकल्स यावरती विचारले जाऊ शकतात। ह्युमन आयची मित्रांनो डायग्राम इम्पॉर्टंट असणार आहे। त्यानंतर डिफेक्ट्स ऑफ व्हिजन, नियर साइटेडनेस म्हणजे मायोपिया, फार साइटेडनेस म्हणजे हायपर मेट्रोपिया, त्यानंतर मित्रांनो प्रिस्बायोपिया हे मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत। हे तिन्ही सुद्धा इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतर युजेस ऑफ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स लेन्स मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट। त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी, केमिकल रिएक्शन्स ऑफ मेटल्स, रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स आणि मित्रांनो आयोनिक कंपाऊंड्स मध्ये मित्रांनो त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस इम्पॉर्टंट आहेत। त्यानंतर मित्रांनो मेटलर्जी मध्ये मेथड्स ऑफ सेपरेशन, स्पेसिफिकली मित्रांनो मॅग्नेटिक सेपरेशन इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम इन्क्लुडिंग रोस्टिंग अँड मित्रांनो कॅल्सिनेशन हे मित्रांनो इम्पॉर्टंट टॉपिक आहे। त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन, गॅल्वनायझिंग, टायनिंग, अनोडायझिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग आणि अलोईंग मित्रांनो हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत। त्यानंतर चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स, हायड्रोकार्बन मित्रांनो सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड त्याचे डेफिनेशन, स्ट्रक्चर, नेमिंग मित्रांनो फंक्शनल ग्रुप्स नेम्स त्याचे मित्रांनो फॉर्म्युलाज किंवा टेबल मित्रांनो 118 वरचा आहे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहे।
त्यानंतर मित्रांनो होमोलॉगस सिरीज मित्रांनो 119 वरचं मित्रांनो टेबल रेफर करा. त्यानंतर आययुपीएससी नोमेनक्लेचर म्हणजे तुम्हाला एखादा मित्रांनो काही दिला असेल त्याचं मित्रांनो तुम्हाला आययुपीएससी नोमेनक्लेचर विचारलं असणार. त्यानंतर याच्यानं एक ऍसिड प्रॉपर्टीज अँड रिएक्शन विथ बेसेस डायग्राम मित्रांनो पेज नंबर 129 वरची हिस्टरिफिकेशन रिएक्शन इंपॉर्टंट आहे. त्यानंतर पॉलिमर्सचं नेम्स स्ट्रक्चर आणि युजेस इंपॉर्टंट आहे. त्या आता जाऊयात आपल्या चॅप्टर नंबर 10 स्पेस मिशन मध्ये. स्पेस मिशनचे मित्रांनो टाइप्स ऑफ सॅटेलाइट म्हणजे जे नेम्स फंक्शन्स लॉन्च व्हेकल्स 137 मित्रांनो जो टेबल आहे ना तो इंपॉर्टंट आहे. त्यानंतर ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हाय अर्थ ऑर्बिट मिडियम अर्थ ऑर्बिट आणि लो अर्थ ऑर्बिट मोस्ट इंपॉर्टंट. त्यानंतर एस्केप वेलोसिटी फॉर्म्युला अँड न्यूमेरिकल ॲप्लिकेशन्स सॅटेलाइट लॉन्च व्हेकल PSLV स्ट्रक्चर स्टेजेस अँड डायग्राम मोस्ट इंपॉर्टंट. मित्रांनो लक्षात घ्या ऑल 10 चॅप्टरचे मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. मित्रांनो आय होप की तुम्ही क्वेश्चन प्रिपेअर करायला आणि तुम्ही मित्रांनो सायन्स पार्ट 1 च्या पेपरमध्ये 40 पैकी 40 मार्क्स स्कोर करा. मित्रांनो कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.